Good afternoon, students. Now we have seen how valency, some periodic trends, how they change vary in a group and in a period. That we have seen for valency, and also we have seen for the next periodic change, and that is atomic number. Now we will see the next character trend, periodic trend, and that is metallic character or metallic character and also non-metallic character. First, we will study for metallic character. Now, what is meant by metallic character? These questions I have told you to solve. मग आता ह्याच्यामध्ये एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड क्लासिफाय करायला सांगितले तुम्हाला मेटल्स नॉन मेटल्स मध्ये. दॅट ऑल्सो वी हॅव सीन. त्याच्यानंतर मेटल्स मेटॅलिक एलिमेंट्स कोणते आहेत? सोडियम, मॅग्नेशियम. आता मेटल्स कुठे आहेत पिरियॉडिक टेबल मध्ये? तर पिरियॉडिक टेबल ऑब्झर्व करायचा आणि आपल्याला ते सांगायला येणार आहे. मेटल्स आर टू द लेफ्ट हँड साइड ऑफ झिगझॅग लाईन. मेटल्स जे आहेत ते आर टू द लेफ्ट हँड साइड ऑफ झिगझॅग लाईन. अँड ऑन झिगझॅग लाईन which elements are there? Metalloids. And non-metals are to the right hand side of non-metals. Non-metals are on the right hand side of zigzag line. Zigzag line divides metals and non-metals. Metals, sodium, magnesium, they are on the left hand side of periodic table, as well as and the non-metals. त्याच्यानंतर नॉन मेटल्स जे आहेत ते नॉन मेटल्स कुठे असणार आहेत? दे आर टू द right hand side. Sulfur, chlorine, they are towards right hand side. See here, sulfur, chlorine, sodium, magnesium are the elements from third period. They sodium, magnesium, these are elements and they are to the left hand side of periodic table. त्याच्यानंतर sulfur, chlorine, these are the elements from which period? Third period, and they are to the right hand side of periodic table. म्हणजेच मेटल्स जे आहेत ते मेटल्स झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साइडला आहेत आणि नॉन मेटल्स हे कुठे आहेत? पिरियॉडिक टेबल मध्ये राईट हँड साइडला आहेत टू द झिगझॅग लाईन. दे आर टू द राईट ऑफ झिगझॅग लाईन. त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे? आता इथं म्हणजेच अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्वड इन अदर पिरियड्स. आपण दुसरे पिरियड घेतले, फोर्थ पिरियड घेतला, फिफ्थ पिरियड घेतला, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असाच पॅटर्न दिसणार आहे. म्हणजेच काय? तर राईट हँड साइडला त्या पिरियडच्या राईट हँड साइडला सपोज वी विल सी द फोर्थ पिरियड. फोर्थ पिरियड मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम हे जे आहेत हे कुठे आहेत? हे मेटल्स टू द लेफ्ट हँड साइड ऑफ पिरियॉडिक टेबल. आणि फोर्थ पिरियड मधलाच बोरॉन आहे. त्याच्यानंतर सिलियम हे कुठे आहेत? तर टू द राईट हँड साइड. म्हणजे प्रत्येक पिरियड मध्ये लेफ्ट हँड साइडला काय आहेत? मेटल्स आणि राईट हँड साइडला काय आहेत? नॉन मेटल्स. आणि एक्सेप्ट फर्स्ट पिरियड जो आहे त्या फर्स्ट पिरियड मध्ये पहिला इलेमेंट जो आहे तो काय आहे? नॉन मेटल आहे. लेफ्ट हँड साइडला जरी असला तरी सुद्धा काय आहे? इथे नॉन मेटल आहे अँड दॅट इज हायड्रोजन. ते एकच फर्स्ट पिरियड तेवढा एक्सेप्शनल, पण बाकीच्या सगळ्या पिरियड्स मध्ये लेफ्ट हँड साइडला मेटल्स आणि राईट हँड साइडला काय आहेत? नॉन मेटल्स असणार आहे. त्याच्यानंतर इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन जी आहे ती झिगझॅग लाईन सेपरेट्स मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स इन पिरियॉडिक टेबल. मेटल्स appears to have arranged in such a way that metals are on the left hand side of this zigzag line and non-metals are to the right hand side. The metalloids are along the border of this and हे metalloids जे आहेत ते कुठे आहेत? along the border. They are present along the border. आता त्याच्यानंतर तुम्हाला मेटॅलिक कॅरेक्टर कशाला म्हटलेला आहे? मग कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल प्रॉपर्टीज जर आपण बघितल्या मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या, तर इट इज अ सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युले ऑफ सिंपल आयोनिक कंपाऊंड्स दॅट द कॅट आयन इज इन देम इज फ्रॉम
इज फॉर्म्ड फ्रॉम मेटल्स. आता आयोनिक कंपाऊंड्स कशी फॉर्म होतात त्याचं एक्झाम्पल पण आपण बघितलेलं आहे. सोडियम क्लोराईड कसा फॉर्म होणार आहे तो, तर त्याच्यावरती सोडियम हा मेटल जो आहे तो सोडियम मेटल काय तयार करणार आहे, पॉझिटिव्ह आयन तयार करणार आहे. आणखीन क्लोरीन इलेमेंट, क्लोरीन ऍटम काय फॉर्म करणार आहे, निगेटिव्ह आयन तयार करणार आहे. आणि यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स मध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक कंपाऊंड फॉर्म होणार आहे. ते एकत्र येणार आहेत, कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ कंपाऊंड अँड इट इज सोडियम क्लोराईड. हा तुम्हाला हे बघितलेलं आहे. सोडियम आयन कुणापासून फॉर्म होणार आहे, सोडियम मेटल पासून फॉर्म होणार आहे पॉझिटिव्ह आयन. आणखीन सोडियम मेटल लुजेस वन इलेक्ट्रॉन अँड फॉर्म पॉझिटिव्ह सोडियम आयन. तर क्लोरीन जो आहे इट हॅज 7 इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट शेल. इट takes 1 electron and it forms a negative ion of chlorine. Now these ions have त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते त्यांच्या नियरेस्ट, म्हणजे आता सोडियम ज्या पिरियड मध्ये आहे त्याच्या नियरेस्टला त्याचं काय असणार आहे, नियरेस्ट पिरियड मधला जो इनर्ट गॅस आहे त्याच्या बरोबर त्याचं काय होणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या आयनचं असणार आहे. सोडियम आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2,8 निऑन सारखं असणार आहे. आणि क्लोरीन आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 2,8,8 असणार आहे. एक इलेक्ट्रॉन घेतल्यावरती लास्ट शेल मध्ये 7 असतात, तर एक इलेक्ट्रॉन घेतल्यावरती तिथं 8 येणार आहे. म्हणजे क्लोरीनचा आयन हा पण स्टेबल आहे, निगेटिव्ह आयन. आणखीन सोडियमचा पॉझिटिव्ह आयन स्टेबल आहेत, पण त्यांच्यावरती अपोजिटली चार्ज आहेत. आणि ते अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर अँड कोणता कंपाऊंड फॉर्म होणार आहे, सोडियम क्लोराईड. हा कोणत्या टाईपचा कंपाऊंड आहे, आयोनिक कंपाऊंड. मग आयोनिक कंपाऊंड जो असतो तो आयोनिक कंपाऊंड मध्ये 2 कॉन्स्टिट्युएंट्स आयन्स प्रेझेंट असतात. एक पॉझिटिव्ह आयन प्रेझेंट असतो त्याला आपण कॅट आयन म्हणतो. आणखीन दुसरा निगेटिव्ह आयन प्रेझेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, ऍन आयन म्हणतो. म्हणजेच कॅट आयन्स जे आहेत ते कशापासून फॉर्म होणार आहेत, मेटल्स पासून फॉर्म होणार आहेत. आणि ऍन आयन्स जे आहेत ते नॉन मेटल्स पासून फॉर्म होणार आहेत. कॅट आयन्स हे कोण तयार करणार आहेत, मेटल्स तयार करणार आहेत. मेटल्स गिव्स their valence electrons, they donate their valence electrons and positive ion is formed. Positive ion attract towards cathode. ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय जर केलं असेल तिथे, तर ते कुठल्या इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत, पॉझिटिव्ह आयन्स कॅथोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत, म्हणून त्यांना कॅट आयन्स म्हटलेलं आहे. हे सगळं तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला जो आयोनिक कंपाऊंड आहे त्या आयोनिक कंपाऊंड्स मध्ये काय असणार आहे, 2 कॉन्स्टिट्युएंट असणार आहेत. त्यातला एक असतो तो कॅट आयन, आणि तो कॅट आयन कशापासून फॉर्म झालाय, मेटल पासून फॉर्म झालेला आहे. आणखीन ऍन आयन जो असतो तो नॉन मेटल पासून फॉर्म होतो. आता फ्रॉम दिस इट इज अंडरस्टूड दॅट metal atoms have tendency to form cation by losing its valence electrons. This property is called as electropositivity of element. तुम्हाला what is electropositivity असा क्वेश्चन विचारला जातो, मग त्यावेळेस काय म्हणणार आहात, the atom of element have tendency to form a cation by losing its valence electrons. This property is called as electropositivity of an element. And electropositivity of electropositivity, this character is shown by metals. It is shown by metals. ते मेटल्स दाखवणार आहेत. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टरलाच पुढे काय म्हटलेलं आहे, मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द इलेमेंट. त्याच्यानंतर अजूनही आता आयोनिक कंपाऊंड मध्ये जो दुसरा कंपोनंट असतो, दुसरा कॉन्स्टिट्युएंट असतो तो ऍन आयन असतो. आणि तो ऍन आयन कोणाचा असतो, नॉन मेटल्स असतो. म्हणून ऑन अदर हँड अन ऍटम ऑफ अन नॉन मेटल. आता ऍटम ऑफ नॉन मेटल, ऍटम नॉन मेटलच्या ऍटमला कोणती प्रॉपर्टी असते, इट हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म ऍन आयन बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स व्हॅलन्स शेल. तो बाहेरून इलेक्ट्रॉन्स घेणार आहे व्हॅलन्स शेल मध्ये. आणि दिस टेंडन्सी किंवा दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द इलेमेंट. त्याला काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द इलेमेंट. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो किंवा डिफाईन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा डिफाईन इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी.
मग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कोण असतात? मेटल्स. मग मेटल्स atoms have tendency to form a cation by losing its valence electron. This is called electropositivity of an element. And what is electronegativity? The atoms of non-metals has tendency to form an anion by accepting electrons from outside into its valence shell. कशामध्ये घेणार आहेत ते इलेक्ट्रॉन्स? व्हॅलन्स शेल मध्ये घेणार आहेत आणि त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करायला बघणार आहेत. आणि तो आयन फॉर्म होणार आहे, ॲन आयन फॉर्म होतो. दिस टेंडन्सी इज कॉल्ड ॲज किंवा दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही प्रॉपर्टी कोण दाखवतो? नॉन मेटल्स. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही प्रॉपर्टी कोण दाखवत असतात? मेटल्स. आता हाऊ इट इज पॉसिबल टू लूज ऑर एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स? आता इलेक्ट्रॉन्स लूज करणं, व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन्स देणं किंवा बाहेरून इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स शेल मध्ये घेणं, हे कसं पॉसिबल होत असतं? तर ऑल द इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम आर हेल्ड बाय अन बाय द attractive force exerted by them on the positively charged nucleus. आता जे काही इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते इलेक्ट्रॉन्स कशामध्ये कुठे असतात? तर शेलवर, एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन मध्ये असतात. सपोज एक आपण ऍटम बघूयात. हा न्यूक्लियस आहे ऍटमचा एका इलेमेंटच्या. सपोज हा सोडियमचा असेल तर इथं प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असणार आहेत. फर्स्ट शेल चे इलेक्ट्रॉन्स, फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 2 असणार आहेत. सेकंड शेल सोडियमचा आहे म्हटल्यावरती सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स. निगेटिव्ह साइन आणि त्याला गोल करा पाठीमाग बाहेरून, म्हणजे तो काय दर्शवणार आहे? इलेक्ट्रॉन. आणि थर्ड शेल मध्ये सोडियमच्या किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. आणि हा एक इलेक्ट्रॉन तो काय करणार आहे? देणार आहे. मग हे सगळे इलेक्ट्रॉन्स जे शेल मध्ये आहेत ते त्या शेलवरती किंवा त्या इलेक्ट्रॉन्स वरती एक न्यूक्लिअर चार्ज असतो. न्यूक्लियस पासून एक्झर्ट केलेला. न्यूक्लियस ही कोणती चार्ज असतो? न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉन्स आहेत तिथं आणि प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज. आता ह्याच्यामध्ये प्रोटॉन्स जे आहेत ते 11 असणार आहेत आणि न्यूट्रॉन आहेत 12. म्हणून आता याच्यात प्रोटॉन्स positively charged nucleus exerts a force of attraction on the electrons. लास्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉन पर्यंत तो फोर्स असणार आहे. मग ते इथं सांगितलंय तुम्हाला. म्हणजेच काय आहे तर आता इलेक्ट्रॉन्स इन द, आता जे काही ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड, कुठल्याही ॲटम मधले इलेक्ट्रॉन्स यांच्यावरती एक अट्रॅक्टिव्ह फोर्स न्यूक्लियस पासून एक्झर्ट केला जातो. आणि न्यूक्लियसचा चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्हली चार्ज. न्यूक्लियस पासून एक अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट केला जातो म्हणून इलेक्ट्रॉन्स त्या ॲटम मध्ये तो ॲटम ते इलेक्ट्रॉन्स धरू शकणार आहे त्याच्यामध्ये. कळलेलं आहे? म्हणून हेल्ड म्हटलेलं आहे इथं. आता इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल लाईज इन बिटवीन द व्हॅलन्स शेल अँड द न्यूक्लियस. आता इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स इनर शेल, आणखीन व्हॅलन्स शेल आणि न्यूक्लियस कुठे असणार आहेत? इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल, आतील शेल. हे 2 आतील शेल आहेत. आणि हा लास्ट थर्ड शेल जो कसला आहे तर तो व्हॅलन्स शेल आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स शेल. मग इलेक्ट्रॉन्स जे आहेत इन द इनर शेल लाईज इन बिटवीन द व्हॅलन्स शेल अँड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे 2 इनर शेल्स कुठं असणार आहेत? न्यूक्लियस आणि व्हॅलन्स शेलच्या मध्ये. हे 2 मध्ये असणार आहेत हे इलेक्ट्रॉन्स इनर शेलचे. आणि बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज exerting an attractive force on the valence electrons is somewhat less than the actual nuclear charge. आता जे इनर शेल मध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्यापेक्षा कमी अट्रॅक्शन फोर्स लास्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉन्स वरती एक्झर्ट होणार आहे. आता जसं तुम्ही इलेक्ट्रॉन्स मध्ये असलेली एनर्जी, हे काय आहेत? शेल्स म्हणजे एनर्जी लेवलचे शेल्स आहेत. आता जे शेल न्यूक्लियसच्या जवळ आहे त्याची एनर्जी सर्वात काय असते? कमी असते. जसं न्यूक्लियस पासून शेल्सची संख्या वाढते तशी त्या शेलची एनर्जी लेवल काय होत असते? इन्क्रीज होते. म्हणजेच लास्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉन लास्ट शेल मध्ये असेल तर त्या शेलची एनर्जी ही ग्रेटर असते आतल्या 2 पेक्षा. आता न्यूक्लियसनं
या शेलवरती पहिल्या शेल दुसऱ्या शेल यांच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स अट्रॅक्शन फोर्स तुलनेनं थर्ड शेल पेक्षा जास्त असतो आणि थर्ड शेल वरती म्हणजे जर सर्वात शेवटचं शेल असतं त्याच्यावरती कमी फोर्स असतो, कमी अट्रॅक्शन फोर्स एक्झर्ट होणार आहे. आणि द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन द मेटल इज स्मॉल. आता मेटल्स मध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात? कमी असतात. 1, 2 आणि 3 एवढे असणार आहेत. मेटल्स मध्ये लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स हे किती असणार आहेत? 1, 2 आणि 3 याच्यापेक्षा जास्त असणार नाहीत. म्हणून द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन मेटल्स इज स्मॉल, ती कमी असतो. आणि ऑल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग, आता न्यूक्लिअर चार्ज जो असतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज स्मॉल. न्यूक्लियस पासून जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तो काय असतो? कमी असतो, इज स्मॉल. अँड ॲज अ कंबाइंड इफेक्ट these two factors, combined effect of these two factors, metals have tendency to lose the electrons to form cations having a stable non-metal configuration. त्याच्यावरती नॉन मेटलची कॉन्फिगरेशन, एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याला जो काही आयन तयार होणार आहे तो कसा असणार आहे? स्टेबल. आणि त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियरेस्ट त्या पिरियड मध्ये असलेल्या इनर्ट गॅस नोबेल एलिमेंट सारखी असणार आहे. दिस टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट. आता तुम्हाला ही मेटॅलिक कॅरेक्टर कसं चेंज होतं एखाद्या पिरियड मध्ये आणि एखाद्या ग्रुप मध्ये ते आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन हे मेटॅलिक कॅरेक्टर साठी दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर साठी क्वेश्चन्स दिलेत. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर लक्षात आलं की तुम्हाला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्सचे आन्सर्स लिहायला आले पाहिजेत. लक्षात आलंय? आता काय आहेत ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स? त्याच्यामध्ये बघा, द पिरियडिक ट्रेंड इन मेटॅलिक कॅरेक्टर, पिरियडिक ट्रेंड इन मेटॅलिक कॅरेक्टर of element is clearly understood from their positions in the modern periodic table. Let us first consider the metallic character of element belonging to the same group. आता पहिल्यांदा कशाचं बघायचं आपल्याला? मेटॅलिक कॅरेक्टर बिलॉंगिंग इन द सेम ग्रुप. आता मेटॅलिक कॅरेक्टर आपण काय बघितलं तर इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन्स देणं त्याला काय म्हटलेलं आहे? मेटॅलिक कॅरेक्टर. आता या शेलवरचा इलेक्ट्रॉन, आता जसजसा नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये, नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज झाले तर ऑटोमॅटिकली न्यूक्लिअर चार्ज हा न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन टुवर्ड्स द लास्ट शेल काय होत जाणार आहे? डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे जसजसं शेल्सची संख्या वाढेल तसा न्यूक्लिअर चार्ज सुद्धा काय होणार आहे? न्यूक्लियसनं एक्झर्ट केलेला चार्ज हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कमी कमी होत जाणार आहे. मग तो कमी झाला की लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स इझिली रिमूव्ह केले जाणार आहेत. कळले? म्हणजे न्यूक्लियस पासून जो लास्ट शेल वरती एक्झर्ट होणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झाला तर लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स आर रिमूव्ड इझिली, ते इझिली रिमूव्ह होणार आहेत. मग इझिली रिमूव्ह होतात म्हटल्यावरती तिथं मेटॅलिक कॅरेक्टर ही काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणून ग्रुपमध्ये जर आपण बघितलं तर ग्रुपमध्ये काय टेंडन्सी असते एका ग्रुपमध्ये ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. ग्रुपमध्ये नंबर ऑफ शेल्स जे आहेत ते गोज ऑन इन्क्रीजिंग. इन अ ग्रुप द नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि देअरफोर आता एखाद्या ग्रुपचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर त्याच्यात काय होणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अ ग्रुप. मग ग्रुपमध्ये काय असतं तर पहिल्या इलेमेंट मध्ये फर्स्ट पिरियड, आता जर आपण पहिला ग्रुप घेतला, फर्स्ट ग्रुप घेतला, ग्रुप 1, आता पहिल्या इलेक्ट्रॉन मध्ये किती शेल्स आहेत? नंबर ऑफ शेल्स, नंबर ऑफ शेल्स. पहिला इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजन पहिल्या ग्रुप मधला, त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल्स किती आहेत? 1. त्याच्यानंतर नंबर ऑफ शेल्स सेकंड पिरियड मधला, हा फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड मध्ये 2, थर्ड पिरियड मधल्याला 3 येणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ पिरियड हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम मध्ये 4 असणार आहेत. म्हणजे असा नंबर ऑफ शेल्स जे आहेत ते काय होत जाणार आहेत? इन्क्रीज होत जाणार आहेत इन अ ग्रुप.
number of shells as we go down the group, number of shells increases. आणि शेल्स इन्क्रीज झाल्यावरती ऑटोमॅटिकली न्यूक्लियस पासून लास्ट शेल वरती एक्झर्ट होणारा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो कमी 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 होत जाणार आहे. आणि तो कमी होत गेल्यावरती इट इज इझी त्या ऍटम मधून लास्ट शेल मधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इझिली रिमूव्ह केले जाणार आहेत. म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. मेटॅलिक कॅरेक्टर जसं आपण एका ग्रुपमध्ये खाली येणार आहोत तसं मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग आता ह्याच्यामधला या दोन सोडियम आणि फर्स्ट ग्रुप मधला सर्वात मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असलेला मेटल कोणता आहे तर फ्रान्सियम. त्याच्यानंतर कोणता असणार आहे, सीसियम, रुबिडियम, त्याच्यानंतर पोटॅशियम, सोडियम, लिथियम. लिथियमची मेटॅलिक कॅरेक्टर सर्वात काय असणार आहे, कमी असणार आहे. सीसीएमची सर्वात त्याच्यापेक्षा जास्त, कारण नंबर ऑफ शेल्स हे सीसीएम मध्ये किती आहेत, नंबर ऑफ शेल्स हा 6th पिरियड मधला इलेमेंट आहे. म्हणजे ह्याचे नंबर ऑफ शेल्स किती आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये, 6th आहे. लिथियमचं व्हॅलन्स शेल कितीचा आहे, 2 शेलचं आहे. सेकंड शेल इज द व्हॅलन्स शेल. म्हणजे याच्यावर हे मोर मेटॅलिक असणार आहे. आणि तेच तुम्हाला इथं ॲरो हा डायग्राम दाखवलेला आहे बघा. हा डायग्राम पण इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचा. इथं तुम्हाला काय दिसतं, डाऊन द पिरियड मध्ये तुम्ही जसं खाली येता तसं नंबर ऑफ शेल्स काय होतात, इन्क्रीज. नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज झाले की काय होणार आहे, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होणार आहे. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज. आणि त्याच्यामध्ये नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आता इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. बघा हे थर्ड लक्षात ठेवायचं. थर्ड कशासाठी आहे, मेटॅलिक कॅरेक्टर साठी. ऍज वी गो डाऊन द ग्रुप द मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. त्याच्यानंतर आता आपण मेटॅलिक कॅरेक्टर कशामध्ये बघितलं, पिरियड मध्ये, ग्रुप मध्ये बघितलंय का. आणि आता आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर हे कशामध्ये बघायचं आहे, पिरियड मध्ये बघायचं आहे. आता तेच इथं दिलंय बघा. वाईल गोईंग डाऊन द ग्रुप न्यू शेल. का होतं हे, का मेटॅलिक कॅरेक्टर ग्रुपमध्ये जसं आपण खाली जाऊ तसं वाढत जाते, का होतं तर इन अ ग्रुप वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप a new shell get added resulting in an increase in the distance between the nucleus and the valence electron. This results in lowering the effective nuclear charge and thereby lowering electropositive attractive force on the valence shell. बघा जसं शेल्सची संख्या वाढते, शेल्सची संख्या वाढल्यावरती लास्ट शेल जे आहे ते न्यूक्लियस पासून लांब जाणार आहे. आणि न्यूक्लियस पासून ते शेल लांब गेल्यावरती त्याच्यावरती न्यूक्लियसनं एक्झर्ट केलेला फोर्स हा काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि तो कमी झाल्यावरती म्हणजे व्हॅलन्स शेल वरती किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वरती अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे न्यूक्लियसने अप्लाय केलेला न्यूक्लिअर चार्ज तो लोअर होणार आहे, कमी होणार आहे. आणि ऍज अ रिझल्ट this tendency of an atom to lose electrons increases. आणि त्याच्यामुळे ॲटमची इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची टेंडन्सी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ऑल्सो द न्यूल्टिमेट शेल, त्याच्यामध्ये पेनल्टिमेट शेल तो जो असणार आहे, लास्ट शेल जो आहे, शेल बिकम्स द आउटरमोस्ट शेल ऑन लुझिंग. आता त्याच्यानंतर एक इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दिल्यानंतर त्याच्या आधीचा शेल जो आहे तो लास्ट शेल होणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय पूर्ण होणार आहे, ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. नल्टिमेट शेल, पी सायलेंट आहे त्याच्यामध्ये. नल्टिमेट शेल म्हणजे व्हॅलन्स शेलच्या आधीचं शेल. देअरफॉर द रिझल्टिंग कॅट आयन हॅज अ स्पेशल स्टॅबिलिटी. जो काय आयन फॉर्म होणार आहे निगेटिव्ह आयन त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी येणार आहे. आणि ड्यू टू धिस द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस फर्दर. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अन ॲटम इज द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय आहे, ॲटमची मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे टू लूज द इलेक्ट्रॉन, टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू लूज द इलेक्ट्रॉन. आणि हा ट्रेंड आपल्याला कसा दिसणार आहे,
द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अन इलेमेंट इन्क्रीजेस वाईल गोईंग डाऊन द ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि आता आपल्याला पिरियड मध्ये बघायचंय. वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, मग पिरियड मध्ये काय होईल, तर पिरियड मध्ये आपण बघितलं तर पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल्स, एकाच पिरियड मध्ये असलेल्या सर्व इलेमेंट्सच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे नंबर ऑफ शेल्स काय असतात, सेम असतात. नंबर ऑफ शेल्स सेम असतात. आणि पण आणि अजूनही त्याची आपण रेडियस सुद्धा बघितलेली आहे. ॲटॉमिक रेडियस इन अ पिरियड काय होत असते, ॲटॉमिक रेडियस इन अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इट गोज ऑन डिक्रीजिंग. आणि त्याच्यासाठी आपण हे एक्झाम्पल्स पण बघितलेले आहेत. लिथियम हे पिरियड मधले इलेमेंट्स आहेत. पिरियड मध्ये लिथियम हे कुठल्या पिरियड मधले आहेत, तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन हे सेकंड पिरियड मधले इलेमेंट्स आहेत. आणि सेकंड पिरियड मधले इलेमेंट्स जे आहेत त्यांच्यामध्ये बघा, लिथियम सर्वात मोठे रेडियस असलेला ॲटॉमिक साईज असलेला ॲटम. आणखीन ऑक्सिजन हा, ऑक्सिजन नाही अजूनही पुढे आहेत, पण ह्या एक्झाम्पल मध्ये घेतलेल्या इलेमेंट्स मध्ये हे सेकंड ग्रुप मधले इलेमेंट्स आहेत. याच्यात हा जो आहे पिरियड मधला राईट हँड साइड कडचा तो काय असणार आहे, त्याची रेडियस कमी असणार आहे, ॲटॉमिक साईज कमी. ॲटॉमिक साईज कमी असते म्हणजेच तिथं तुम्हाला while going from left to right within a period outermost shell remains the same. आउटरमोस्ट शेल काय राहणार आहे, सेम राहणार आहे. जर सेकंड पिरियड असेल तर आउटरमोस्ट शेल कोणता असणार आहे, सेकंड. थर्ड पिरियड असेल तर आउटरमोस्ट शेल कोणता असणार आहे, थर्ड. मग हावेवर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. न्यूक्लियस वरचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इन्क्रीज होतो, वाईल द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. बघा, द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. जसं पिरियड मध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढणार आहे तसा न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन वाढणार आहे. म्हणजेच न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि त्याचबरोबर ऍट द सेम टाइम ॲटॉमिक रेडियस जी आहे ती ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. Thus, the effective nuclear charge goes on increasing. Because effective nuclear charge goes on increasing, म्हणून ॲटॉमिक रेडियस ही काय होते, कमी होते, ॲटॉमिक साईज कमी होते. पिरियड मध्ये ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट ते इथं दिलेलं आहे बघा. पिरियड साठी हा एरो कशासाठी आहे, पिरियड साठी आहे. पिरियड मध्ये कसे केलेले आहेत, फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस काय होते, डिक्रीज होते. आता ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाल्यावरती त्याच्यातले व्हॅलन्स शेलवरचं न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळं लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स हे इझिली डोनेट करता येणार नाहीत. तो न्यूक्लिअर चार्ज लास्ट शेलवरचा न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळं तो बाहेरून इलेक्ट्रॉन्स त्या आउटरमोस्ट शेलमध्ये घेऊ शकणार आहे. म्हणून इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, त्याच्यामुळं जसं ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होतं, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत जातो ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. काय इन्क्रीज होणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होणार आहे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. आणि बरोबर याच्या उलट काय होणार आहे, मग आता न्यूक्लिअर चार्ज लास्ट शेलवरचा वाढत जातो, म्हणजे लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स इझिली डोनेट करता येणार नाहीत. म्हणून डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे काय होत जातं, ग्रुपमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट कमी होतं. मेटॅलिक कॅरेक्टर इन अ पिरियड, नॉट ग्रुप. मेटॅलिक कॅरेक्टर इन अ पिरियड हे लक्षात घ्यायचं आता. हे आणखीन हे नॉन मेटॅलिकचं नंतर बघणार आहोत. जसं इथं तुम्हाला सांगितलं, हा ॲटॉमिक साईज रेडियस इन्क्रीज होत गेल्यामुळं मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं पिरियड ग्रुपमध्ये का. आणि पिरियड मध्ये ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट atomic radius decreases, therefore electropositivity decreases and metallic character decreases. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होणार आहे, मग काय वाढणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढणार आहे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे पिरियड मध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाणार आहे. बघा, उजव्या बाजूला मेटल सेट, डाव्या बाजूला नॉन मेटल सेट. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी 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 होणार आहे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. जो सगळ्यात शेवटचा लास्ट असणार आहे,
जो सगळ्यात शेवटचा असणार आहे त्या पिरियड मधला. आता शेवटचे कोणते आहेत? इनर्ट गॅसेस, ते सोडून द्यायचे. त्याच्यानंतरचा कोणता आहे? हॅलोजन ग्रुप. म्हणून फ्लोरीन हा काय आहे? सर्वात जास्त नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असलेला एलिमेंट. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कोणामध्ये जास्त आहे? फ्लोरीन मध्ये जास्त आहे. लक्षात आलंय? आणि त्याच्यानंतर हे आता इफेक्टिव्ह ऍज अ रिझल्ट दिस टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लूज करणे ही प्रॉपर्टी कमी होणार आहे विदिन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. Thus, the two factors, namely increase in nuclear charge and decrease in atomic radius, या दोन गोष्टींचा हे होतो. Increase in nuclear charge and decrease in atomic radius as we go from left to right within a period काय असणार आहेत? Are responsible for increasing effective nuclear charge and therefore the valence electrons are held with greater and greater attractive force. And this is called electronegativity of the atom. म्हणजेच द लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स हे ग्रेटर आणि ग्रेटर फोर्सनं जर हेल्ड करत असेल ॲटम न्यूक्लियस, तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग ड्यू टू इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे येतो त्यावेळेस काय इन्क्रीज होणार आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. ड्यू टू इन्क्रीज इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द ॲबिलिटी ऑफ अन ॲटम टू बिकम ॲन आयन की काय होणार आहे? म्हणजे बाहेरून इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची कपॅसिटी जी आहे ती काय होणार आहे? इन्क्रीज होत जाणार आहे. आणि द टेंडन्सी ऑफ अन इलेमेंट टू फॉर्म ॲन आयन or electronegativity is a non-metallic character. Non-metallic character कशाला म्हटलेलं आहे? फॉर्मिंग ऑफ an ion किंवा काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असं म्हटलेलं आहे. लक्षात आलेलं आहे? हा चार्ट लक्षात ठेवायचा आणि या चार्ट वरून तुम्हाला सगळे पिरियॉडिक ट्रेंड्स लक्षात राहणार आहेत. पहिल्यांदा इथं ग्रुप साठी दिलंय डाऊन अ ग्रुप काय इन्क्रीज होणार आहे? ॲटॉमिक रेडियस जी आहे ती वाढत जाणार आहे. नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज झाल्यामुळं ॲटॉमिक रेडियस वाढणार आहे. ॲटॉमिक रेडियस वाढल्यावरती आउटरमोस्ट शेलवरती असलेला न्यूक्लिअर चार्ज कमी होणार आहे. म्हणून लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स इझिली देता येणार आहेत. म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत जाणार आहे. ॲज वी गो डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस. दस मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप. आणि मेटॅलिक आणि कोणती कॅरेक्टर पिरियड मध्ये कोणती कॅरेक्टर राईट टू लेफ्ट पर्यंत वाढत जाणार आहे? तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाणार आहे. म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर ही कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जाते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाते. कोणत्यामध्ये? पिरियड मध्ये. आणि ग्रुप मध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग. कळलंय? ते लिहायला तुम्हाला आलं पाहिजे. आणि इथे आता तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. While going down in any group, the electropositivity of element goes on increasing, while their electronegativity goes on decreasing. Group मध्ये काय वाढणार आहे? As we go down the group, metallic character increases. Metallic character म्हणजेच काय? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होणार आहे. त्याच्यानंतर while going from left to right in a period मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती वाढत जाणार आहे आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होत जाणार आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. हे दोन पॉइंट्स लक्षात आले. त्याच्यानंतर लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी और इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी द इलेमेंट इज हायर द रिॲक्टिव्ह. आता कोणता इलेमेंट रिॲक्टिव्ह असणार आहे मोर? की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रेटर आहे, सगळ्यात जास्त. लार्जेस्ट द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी तो मेटल जास्त रिॲक्टिव्ह असणार आहे. आणि लार्जर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे कॅरेक्टर कोणाचं आहे? नॉन मेटल्सचं आहे. मग तो नॉन मेटल काय असणार आहे? हायर रिॲक्टिव्ह असणार आहे. म्हणून आता तुम्हाला व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन अ ऑफ अन इलेमेंट. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर साठी कशामुळे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असणार आहे? तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय असणार आहे? व्हॉट इज द कॉज? कशामुळे असणार आहे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर?
तर न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट शेल वरती काय होणार आहे, ग्रेटर फोर्स एक्झर्ट होत गेला तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याला म्हटलंय आणि त्याच कॅरेक्टरला काय म्हटलेलं आहे, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग व्हॅलन्स शेल, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड विथ ग्रेटर अँड ग्रेटर attractive force, attraction force by nucleus, and because of this outside electrons can be accepted in the outermost shell. त्याला काय म्हटलेलं आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता व्हॉट इज द एक्सेप्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जाताना एका पिरियड मध्ये काय होणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होत जाणार आहे. कारण काय असणार आहे, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वरती न्यूक्लिअर पासून एक्झर्ट केलेला न्यूक्लिअर चार्ज हा वाढत 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 जातो, म्हणून म्हणजे लेफ्ट पासून राईट कडे जाताना तो वाढत जातो, म्हणून नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. आता व्हॉट वुड बी the what would be the expected trend in variations of non-metallic character element down a group. आता ग्रुप मध्ये तुम्हाला काय माहिती झालेलं आहे, ग्रुप मध्ये नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होत गेले, म्हणजेच न्यूक्लियस पासून आउटर शेल वरती एक्झर्ट होणारा न्यूक्लिअर चार्ज कमी 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 होत जातो, म्हणजेच तिथं मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते आणि सायमल्टेनियसली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होते, ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू डाऊन डिक्रीज होते. ते लिहायचे. आता त्याच्यानंतर तुम्हाला ग्रेडेशन्स इन हॅलोजन फॅमिली दिलेला आहे. हॅलोजन फॅमिली याच्यामध्ये बघा, हॅलोजन फॅमिली कोणती आहे, 17th एलिमेंट, 17th ग्रुप, आणि त्याला म्हटलंय हॅलोजन फॅमिली. आता यांच्यामध्ये ऑल ऑफ देम हॅव जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला X2. सगळ्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, पहिला आहे फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2, आयोडीन I2 हे असणार आहे. त्याच्यानंतर ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन देअर फिजिकल स्टेट्स डाऊन द ग्रुप. जसं तुम्ही ग्रुप पासून खाली येता तसं ग्रेडेशन सुद्धा असणार आहेत त्यांच्या फिजिकल स्टेटमध्ये. आता फ्लोरीन क्लोरीन जे आहेत ते गॅशियस फॉर्म मध्ये आहेत. त्याच्यानंतर ब्रोमीन जे आहे ते ब्रोमीन हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे, आणि आयोडीन जे आहे ते आयोडीन सॉलिड फॉर्म मध्ये आहे. क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे काय, ॲस्टॅटिन हे काय आहेत, हॅलोजन ग्रुप मधले. ऍज वी गो डाऊन द ग्रुप त्यांच्या फिजिकल स्टेट मध्ये सुद्धा ग्रेडेशन होतं. ग्रेडेशन म्हणजे चेंजेस, स्लो चेंजेस. फ्लोरीन क्लोरीन आर इन गॅशियस स्टेट, त्याच्यानंतर ब्रोमीन इज इन लिक्विड स्टेट, आणखीन आयोडीन इज इन सॉलिड स्टेट. हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचायची आहे, आणखीन त्याच्यावरनं तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स मध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे. इथे एक जनरल केमिकल रिएक्शन इक्वेशन दिलंय, इन्क्लुडिंग रिएक्शन ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल इज गिवन. अल्कलाइन अर्थ मेटल एम हा काय आहे, अल्कलाइन अर्थ मेटल, आणि त्याची रिएक्शन कुणाबरोबर दिलेली आहे, वॉटर बरोबर दिलेली आहे. वाईल गोइंग डाऊन द सेकंड ग्रुप, आता सेकंड ग्रुप मधले इलेमेंट्स बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे जे आहेत यांच्यात मध्ये केमिकल gradations in their chemical properties of alkaline earth metal is seen. alkaline metals आणि नंतरचे आहेत alkaline earth metals. alkaline earth metals त्यांच्यामध्ये ग्रेडेशन दिलेलं आहे बघा. कुठलं दिलेलं इथे एक्झाम्पल, अ जनरल केमिकल इक्वेशन इंडिकेटिंग रिएक्शन्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. कुणाबरोबर आहे, मेटल विथ वॉटर काय फॉर्म होतो, एक मेटल हायड्रॉक्साइड फॉर्म होतो, मेटल हायड्रॉक्साइड अँड हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड. मग ही रिएक्शन दिलेली आहे. व्हाईल गोइंग डाऊन द सेकंड ग्रुप रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल गोज ऑन इन्क्रीजिंग. आता डाऊन ग्रुप मध्ये खाली जातो त्यावेळेस अल्कलाइन मेटल्सची रिएक्टिव्हिटी, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं, म्हणून मेटल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. रिएक्टिव्हिटी जी आहे ती इन्क्रीज होत जाते इन अ ग्रुप. ग्रुप मध्ये जसं तुम्ही खाली जाता तो जास्त मेटॅलिक असणार आहे, म्हणजे तो जास्त रिएक्टिव्ह मेटल असणार आहे. अँड देअर बाय द इज विथ विच इट रिएक्शन टेक्स प्लेस ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन सुद्धा काय होणार आहे. आता मेटल एम हा आपण चेंज केला, बेरिलियम आहे, नंतर मॅग्नेशियम घेतला, कॅल्शियम घेतला, त्याच्यानंतर स्ट्रॉन्शियम,
बॅरियम हे जे मेटल्स आहेत यांच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. ते मोर अँड मोर, जसं ग्रुपमध्ये आपण खाली येऊ तसे मेटल्स हे काय असणार आहेत, मोर रिॲक्टिव्ह असणार आहेत दॅन द अबाव. मग याच्यामध्ये डिअर बाय द इज विथ म्हणजे रिॲक्शन सुद्धा रॅपिड होणार आहे. दस बेरिलियम डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. बेरिलियम डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. मॅग्नेशियम रिॲक्ट विथ स्टीम. मॅग्नेशियम हा कोल्ड वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाही, तो वॉटरच्या स्टीम बरोबर रिॲक्ट होतो. त्याच्यानंतर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बॅरियम रिॲक्ट्स विथ वॉटर ऍट रूम टेम्परेचर. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम वॉटर बरोबर रूम टेम्परेचरला रिॲक्ट होतात. पण मॅग्नेशियम रूम टेम्परेचरला रिॲक्ट होत नाही, ते स्टीमला रिॲक्ट होतं. बेरिलियम तो आहे तर इट डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्हाला काही वेळेला एखादा क्वेश्चन विचारला जातो आणि एक्सप्लेन करा म्हणून सांगितलं जातं, त्यावेळेस हे एक्सप्लेन करायला आलं पाहिजे. मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. आणखीन एक्सप्लेन युअर आन्सर हे स्टेटमेंट जे दिलंय, मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. जो मोर मेटॅलिक आहे तो इलेमेंट काय असतो, मोर रिॲक्टिव्ह. जो मोर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ज्याच्याकडे जास्त तो काय असणार आहे, किंवा जो मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे तो मोर रिॲक्टिव्ह, आणि जो मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे तो सुद्धा मोर रिॲक्टिव्ह असणार आहे. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये बघितलं तर हा जो आहे हा नॅचरली असलेला सीसीएम हा सर्वात जास्त रिॲक्टिव्ह आहे. हा नॅचरली ऑकर्ड आहे, नॅचरली ऑकरिंग एलिमेंट मधला आहे. म्हणून सीसीएम इज द मोर रिॲक्टिव्ह मेटल्स. आणि नॉन मेटल मधला मोर रिॲक्टिव्ह नॉन मेटल कोणता आहे, फ्लोरीन. कळले? हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. म्हणून हे काय असणार आहेत, मोर रिॲक्टिव्ह. आता तुम्हाला बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे बघितलं तुम्ही. बेरिलियम पेक्षा मॅग्नेशियम जास्त रिॲक्टिव्ह असणार आहे, कारण त्याची मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाते. म्हणून बॅरियम हा सर्वात जास्त रिॲक्टिव्ह असणार आहे ह्या सेकंड ग्रुप मधला. कळले? म्हणजे डाऊन द ग्रुप काय असणार आहेत, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. आणि इन अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. जो मेटल मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो रिॲक्टिव्ह असणार आहे. जो एलिमेंट मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार आहे तो सुद्धा जास्त रिॲक्टिव्ह असणार आहे. तुम्हाला काही एलिमेंट्स दिले जातात, एका ग्रुप मधले दिले जातात, आणि त्याच्यातला मोर रिॲक्टिव्ह कोणता आहे विचारतात. मग त्यावेळेस आपल्याला जो सर्वात डाव्या बाजूला लाय होणार आहे, आता समजा जर हे तीन हे एवढे दिले, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन दिलं, यांच्यामधला मोर रिॲक्टिव्ह कोणता असणार आहे, तर ऑक्सिजन असणार आहे. तो सर्वात डाव्या बाजूला आहे दिलेल्यांपैकी. आणि जर दिलेलाच नसेल आणि तुम्हाला विचारलं नेम द मोर रिॲक्टिव्ह नॉन मेटल, मग कोणता असणार आहे, मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल, फ्लोरीन. कळले? असे क्वेश्चन जे विचारतील त्याप्रमाणे तुम्हाला आन्सर्स द्यायला येणार आहेत. हा एक्सरसाइज हा चॅप्टर झालेला आहे. व्यवस्थित रीड करा आणि नंतर याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला सोडवायला आले पाहिजेत. सो वी विल आता ह्याच्यामधले एक्सरसाइज तुम्हाला सोडवायला आला पाहिजे. बघा, पहिला क्वेश्चन सोडवा, सेकंड मध्ये करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचे आहेत, आणि पुढचे थोडंफार एक्सप्लेन करून मी सांगते तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते.